नमस्कार. मी प्रमोद दस्तुरकर, पी.जी. दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनीसाठी आज एक कौटुंबिक विषय घेऊन आलो आहे. पी.जी. दस्तुरकरांचे नंबर 2चे बंधू श्री कांतराव दस्तुरकर आज माझ्यासोबत आहेत. त्यांचं वय आज 79 वय आहे आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या नोकरीत त्यांचं कार्य पोलीस डिपार्टमेंटला कार्य कंप्लीट करून आज 79व्या वर्षी आज दिवाळीच्या निमित्ताने मी आलो पुण्यावरून आणि मला वाटलं की त्यांचे दस्तुरकरांबद्दलचे कौटुंबिक विचार कांतराव दस्तुरकरांनी सांगावे म्हणून मी त्यांना विनंती करतो. माझे काका, ज्येष्ठ काका कांतराव काका, तुम्ही दस्तुरकरांबद्दल तुमच्या काय काय आठवणी आहेत त्या सांगा. पहिले सुरुवात करू. प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन त्यांनी कुठून कुठून केलं आणि कसं कसं केलं? माझ्या भावाचं प्राथमिक शिक्षण खडकी बाजारला झालं 4थीपर्यंत आणि 4थीच्या नंतर मग मॅट्रिकपर्यंत हिमायतनगर शाळेत पी यू सी पर्यंत ना? SSC. SSC पर्यंत. अच्छा. ते खडकी ते हिमायतनगर किती अंतर चालून जावं लागायचं पावसात, चिखलात? पाऊस असो का उन्हाळा असो, हिवाळा असो, हिमायतनगर ते खडकी 3 किलोमीटर अंतर आहे. दररोज शाळेत चालत जायचं, पायी जाणे आणि येणे. आणि हे खडतर आयुष्य त्यांनी केलं. त्यांना म्हणजे अभ्यासामध्ये ते कसे होते? त्यांना मार्क किती पडायचे? अभ्यासामध्ये हुशार होते. म्हणजे त्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये, म्हणजे त्यांच्या काळामध्ये पहिले 60% मार्क घेतले म्हणजे फर्स्ट क्लासचा विद्यार्थी, तर 60%च्या वरून त्यांना मार्क राहायचे. 60%च्या वर मार्क मिळायचे. 60%. अच्छा. बाकी त्यांना म्हणजे बाकी लहानपणापासून व्यायाम करायची सवय होती? कसं होतं? व्यायाम करायची खूप सवय होती लहानपणापासून लहान म्हणजे खडकीला असताना सुद्धा ते व्यायाम करायचे? व्यायाम करायचे. अच्छा. नंतर मग जसं सेकंडरी एज्युकेशन संपलं मग ते काय नांदेडला आले का? नांदेडला आले. नांदेडला कुठं राहत होते ते? नांदेडला होळी भागात नाही राहत होते. ते कोणतं छात्रनिवास काय हॉस्टेलचं नाव काय? छात्रनिवास. नांदेडला होळीवर एक छात्रनिवास नावाचं हॉस्टेल होतं जिथं करा, कमवा आणि शिका असं होतं. प्रत्येकाने एक दिवस स्वयंपाक करायचा, एक दिवस माधुकरी मागायची. माधुकरी मागायची लोकांना बाहेर? येस. अच्छा. म्हणजे शिदा मागायचा? शिदा मागायचा. हां नाही, जालनेकर म्हणून होते, रंगनाथराव जालनेकर. हां. ते संस्थादार होते. ते हाताने स्वयंपाक करायचा आणि राहण्याची, जेवणाची सोय स्वतःच पाहायची. अच्छा. रंगनाथ जालनेकर हे मोठे व्यापारी होते. आजही त्या जालनेकरांची मोठी 2-3 दुकानं नांदेडमध्ये आहेत. त्यांच्याकडून ते कासार समाजाचे असल्यामुळे त्यांचे आजोबा श्री गंगारामजी दस्तुरकर हे भांडे, कपडे, सतरंजा घेऊन जायचे, पांघरणे हे घेऊन जायचे. त्यांच्या ओळखीने माझ्यामध्ये त्यांचं ॲडमिशन ह्या छात्रनिवासला झालं. झालं, राईट. नंतर मग ते पीपल्स कॉलेजला त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. त्यांनी सायन्स कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं. BSc मॅथमॅटिक्स केलं. हां, राईट. BSc मॅथमॅटिक्स केल्यानंतर त्यांनी नंतर एक पहिला जॉब मला वाटतं ते सरांना आठवत नाही आहे, येलदरी सिद्धेश्वर धरणावर सुपरवायझर म्हणून ते गेले आणि त्यांना ते कामगारांचे हिशोब करणे, किती काम केलं, किती पगार, तुझा पगार वाटणे, हे काम त्यांना आवडलं नाही. 7-8 महिन्यात त्यांनी ते सोडलं. नंतर ते शिक्षकी पेशात ते गेले, बरोबर ना? हां, बरोबर. कुठं होते शिक्षक? शिवाजी हायस्कूल, मोफत शिक्षण संस्था. अच्छा. ती अनुदानित होती नांदेड. माझ्या मते. शिवाजी हायस्कूलला ते 1970 साल काय आठवते तुम्हाला? नाही, 70 ते 92 पर्यंत ते होते, जवळपास 20-22 वर्ष. आणि ते ट्युशन पण घेत होते, मोफत ट्युशन घेत होते. मोफत ट्युशन. ज्याला जे वाटेल ते त्यांनी आणून द्यायचं, पैसे आणून द्यायचे, जेवढे जमले तेवढे आणून द्यायचे. कोणत्या विषयाची ट्युशन ते घेत होते?
गणिताचे ट्युशन घेतो. गणिताचे ट्युशन घेत होते आणि मोफत ट्युशन घ्यायचे, ज्याला वाटेल ते ते आणून द्यायचं. कोणी विद्यार्थ्यांनी जेवढं घडेल ती फीस ती द्यायची आणि पास होईपर्यंत ते ट्युशन करायची मुलांनी. असं बरोबर. नो पास नो फीस हे त्यांचं नारा होता. तर पास नाही झालं तर फीस नाही द्यायची, असं त्यांचा नारा होता. त्यांच्याबरोबर कोण भोसले होते का ट्युशन घ्यायला? आता तर काय आठवत हा, नाही. तुम्हाला काही आठवत नाही. अच्छा, बरं. नंतर ते शिक्षण याच्यानंतर ज्या आमदार झाल्यानंतर त्यांनी तो कोणाला करा बाकी याच्यामध्ये काय काय मदत केली, कसं काय काय नाही? त्यांचा सर्व दृष्टिकोन सामाजिक कार्याचा होता. असं आमदारकीचा फायदा त्यांनी कोणाला करून दिला का कुटुंबामध्ये? नाही नाही वैयक्तिक तुम्हाला, भावंडांना? नाही नाही कोणालाच नाही. अच्छा, आता मी त्यांचा मुलगा आहे, मी नोकरी करतो, फ्लॅटचे हप्ते भरतो अजून, आणि मला सुद्धा कुठेही त्यांनी नोकरीसाठी मदत केली नाही. काका सुद्धा साधा नोकरीत जमादारांमधून म्हणून पोलीस डिपार्टमेंटला होते, तर त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली नाही. त्यांच्या कुठल्याही भावंडांना, कुठल्याही कौटुंबिक सदस्याला त्यांनी आमदारकीचा फायदा किंवा लाभ असा देण्यासाठी, कारण हे आमदारकी त्यांचं म्हणणं होते समाजाची आहे, समाजासाठी केली आहे आणि समाजाने मला आमदार केले, कुटुंबात त्याचा काही कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, असे समाजवादी विचाराचे ते होते. आणि बाकी अजून तुम्हाला काय आठवण येते, काय सांगा वाटतं? भाऊ या नात्याने असं कुठलं काही सहकार्य केलं नाही किंवा कुठली शिफारस केली नाही. त्यांनी आता काकांनी मला सांगितलं की त्यांचं तत्व असं होतं की ज्यांनी त्यांनी आपलं बघावं, बाकी लागली तशी काही थोडी बहुत आर्थिक मदत त्या काळात केली असेल, कोणाला काही मेडिकल हेल्प लागली तर डॉक्टरची ओळख काढणे, हे करणे, किंवा छोटे मोठे व्यवसाय उभे करून देण्यासाठी त्यांनी मदत केली, ते आमदार व्हायच्या आधी. पण आमदाराच्या झाल्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट तत्व पाळलं की मी कुठल्याही प्रकारची सार्वजनिक आयुष्यातला लाभ हा मी माझ्या कुटुंबासाठी देणार नाही, असं केलं. बरोबर बरोबर. स्वभाव कसा होता त्याचा? त्यांच्या स्वभाव विशेषबद्दल तुम्हाला काय म्हणायचं का? त्यांचा स्वभाव मनमिळाव होता. सर्वांची स्नेहाने वागायचे. तुमचा आणि त्यांचा फार जास्त जिव्हाळा होता. भावांमध्ये सर्वात जास्त प्रेम तुमचं आणि त्यांचं होतं. आता बंधू या नात्याने तर ते संबंध येणारच, पण जिव्हाळा तसा अलूट होता. हां, कारण जे काय मला आठवतं त्यांना दोन अजून बंधू आहेत, जे बबनरावचे सर्वात छोटे आणि आपले पार्श्वनाथ काका हे नंबर 2 आणि नंबर 3 पार्श्वनाथ काका, आणि हे कांतराव काका नंबर 2 हे होते. तर सर्वात जास्त नाव हे कांतरावचं, कांत्या ह्या नात्याने असं त्यांच्या मनात होतं. ते फोनवर सुद्धा म्हणले, कांत्या कुठे आहे, कांत्या काय करतोय, कांत्या ये रे भेटायला, असं त्या अधिकाऱ्यांनी ते एकेरी आवाजात त्यांना आवाज द्यायचे. आणि या कांतराव काकांनी माझ्या वडिलांना दुसरा पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर जवळपास 6 महिने त्यांची फिजिकल शुश्रूषा, मालिश करणे, सकाळी 4 वाजता उठून वॉकिंगला नेणे, मालिश करणे, परत संध्याकाळी मालिश करणे, असं करून त्यांचा पॅरालिसिसचा अटॅक हा आलेला दुसरा डॉक्टर काब्देंनी सांगितलं की टफ सिच्युएशनमध्ये असलेल्या पॅरालिसिसच्या अटॅकमधून त्यांनी नीट केलं. नीट करण्याचं पूर्ण श्रेय माझे कांतराव काका यांना जातं. ते सकाळी 4 वाजता उठून शोभानगर ते पावडेवाडी नाक्याला यायचे. पावडेवाडी नाक्याला येऊन त्यांना मॉर्निंग वॉकला घेऊन जाऊन मालिश करून परत संध्याकाळी 5 वाजता येऊन मालिश करायचे. आणि अशा प्रकारचं भावाचं प्रेम फार कमी मी
फिजिकल शुश्रूषा करणे, नर्सिंग करणे हे मनापासून एवढं भावाचं प्रेम मी तरी माझ्या आयुष्यात कोणाचं पाहिलेलं नाही आहे. नवरा बायकोमध्ये एवढं नसतंय, पण तेवढं त्यांनी त्यांची मालिश करून, त्यांची सेवा करून, त्यांचं मदत त्यांच्या आयुष्यात केली. हे मला फार अजून तुम्हाला काही सांगायचं काका? तुला काय सांगायचं? तुम्हाला अजून आठवत आपण अजून व्हिडिओ करूया. तर आज आपण इथेच रजा घेऊ आणि काकांच्या आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ आणि दस्तूरकरांसारखंच तुम्ही पण जोरदार आयुष्य जगा ही इच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. थँक्यू काका, थँक्यू.